वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे मित्र होते। ही बाब जरी खरी असली तरी धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही। माझ्या जवळचा कोणीही असला तरी कारवाई करावी अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी यापूर्वी मांडली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय। मला वाटतं की धनंजय मुंडे यांचे ते जवळचे मित्र होते, गोष्ट खरी आहे, पण धनंजय मुंडेंचा काय या प्रकरणाशी संबंध नाही। आणि धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितलेलं आहे की माझ्या जवळचा कोणी असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि पूर्वी त्याचे फोटो सगळ्या टीव्हीला येता येतं, त्या दोघांची कशी दोस्ती होती आणि गेली अनेक वर्ष या मुंडे फॅमिलीशी त्यांच्या जवळचे संबंध होते त्याचे। पण त्याची गुंडगिरी एवढी वाढलेली असल्यामुळं त्याने आता धनंजय मुंडे यांनी ते जाहीर केलेलं आहे। त्यामुळे मला वाटतं की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची आवश्यकता अजिबात नाही। आता वाल्मिक कराडला पकडलेला आहे किंवा तो स्वतः हजर झालेला आहे, पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। नाही, सुरुवातीला त्या वाल्मिक कराड यांचं नाव नव्हतं त्यामध्ये, रेकॉर्डमध्ये ते लोक म्हणत होते, पण सगळी चौकशी केल्यानंतर CIDनेच त्याचं नाव त्यामध्ये घेणं अत्यंत आवश्यक होतं। कारण ते लोक कोणाचे आहेत, कुणाच्या सूचनेप्रमाणे ते त्या ठिकाणी गेले होते। जिल्ह्यामध्ये असे किती ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत। वाल्मिक कराड याची 100 ठिकाणी खाती होती, 100 ठिकाणी खाती होती, म्हणजे एवढा पैसा आला कुठून? तर ते सगळे ते उद्योग कुठले आले की दमदाटी करून पैसे मिळवणं। तर या सगळ्या ह्याच्यामध्ये CIDने अगोदरच त्याचं नाव टाकणं आवश्यक होतं, पण लोकांनी मागणी केल्यानंतर का असेना आता त्याला तो आता हजर झालेला आहे। पण फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये तो असता कामा नये, त्याला या मर्डरच्या केसमध्ये घेतलं पाहिजे अशी माझी आग्रही मागणी राहणार आहे। तसं मी पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे। तर मी परवा संतोष देशमुख हे जे मसाजो तालुका के जिल्हा बीडचे जे सरपंच होते त्यांची क्रूर अशा पद्धतीची हत्या करण्यात आलेली आहे आणि माणुसकीला कलंक लावणारी घटना घडलेली आहे। 22-23 दिवस झाले तरी पोलिसांनी 4 आरोपींना पकडलेला आहे आणि जो संशयित आरोपी होता आपला वाल्मिक कराड, त्या वाल्मिक कराड हा जो आहे तो जे मारेकरी होते ते मारेकरी त्याचेच होते आणि म्हणून तो स्वतः हजर झालेला आहे। आणि आता CIDची चौकशी चालू आहे, पण 23-24 दिवस होत आले तरी अद्याप त्यांच्या पत्नीचा, त्यांच्या आईचा, त्यांच्या भावाचा जबाब घेतला नाही। आता कुठं जबाब त्याने घेतलेला आहे? एवढे दिवस जबाब घेण्यासाठी लावता का कामा नये? पण ठीक आहे, पण आता 4 आरोपी सुरुवातीला पकडलेले आहेत, 3 आरोपींना लवकरात लवकर पकडावं। आणि सगळ्यांची आग्रही मागणी होती की वाल्मिक कराड हा त्याचा सुधारणार आहे, त्यालाही पकडण्यात आलेला आहे। त्यामुळं त्या प्रकरणाची सुद्धा संपूर्ण चौकशी चालू आहे। आणि मला वाटतं की वंजारी विरुद्ध मराठा असा वाद त्या ठिकाणी होऊ नये। हा विषय वंजारी विरुद्ध मराठा असा नाही, OBC विरुद्ध मराठा असा नाही, तर हा विषय आहे तो त्या जिल्ह्यामध्ये गुंडागर्दी करणारी जी टोळी आहे, खंडणी मागणारी जी टोळी आहे, उद्योगधंदा करणाऱ्यांना त्रास देणारे जे लोक आहेत, एखाद्या कार्यक्रमाला वर्गणी मागणं हे आपण समजू शकतो, दम देऊन खंडणी मागण्यासाठी टोळी घेऊन तिथं फिरणं ही बाब अत्यंत गंभीर आहे। त्यामुळे अशा लोकांना कडक शासन झालं पाहिजे। आणि वाल्मिक कराड हा त्याचा त्या जिल्ह्यातला मुख्य असा तो कार्यकर्त्यांच्या नावाने तो गुंडगिरी करणार आहे, तर तो आता पकडला गेलेला आहे, त्यालाही चांगली सजा झाली पाहिजे अशी आमची या संबंधातली मागणी आहे। CIDचा जो कार्यक्षम आहे तो आता त्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये त्या FIR मध्ये काय वाल्मिक कराडचं नाव नव्हतं, म्हणजे FIR मध्ये जे त्या ठिकाणी मारहाण करण्यासाठी गेले लोक होते त्या 7 लोकांची नावं होती आणि त्यामध्ये 4 आरोपी पकडले आणि 3 आरोपी लवकर पकडण्यात गोष्ट खरी आहे। पोलिसांना किंवा CIDला त्यामुळे उशीर लागलेला आहे, पण त्यांना आम्ही लवकर पकडू असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि वाल्मिक कराड हा त्या टोळीचा प्रमुख आहे किंवा तो ते सगळी त्याची माणसं होती
अशी तक्रार सर्वपक्षीय मोर्चामध्ये सर्वांनी केलेली होती आणि वाल्मी कराडला पकडलंच पाहिजे, त्याला आरोपी केलंच पाहिजे, तो सूत्रधार आहे अशी तक्रार सगळ्या नेत्यांची होती. आणि त्यामुळे आता वाल्मी कराड स्वतः हजर झालेला आहे, त्यामुळं तो त्यामधला मुख्य आरोपी आहेच आहे. पण थोडा वेळ लागलेला आहे, म्हणजे पोलीसवाले तर कुठे मर्डर झाला तर 24 दिवसामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये ताबडतोब आरोपीला पकडतात. तर या प्रकरणामध्ये तर आरोपी सगळे उघड होते, आरोपीची नावं होती, त्या नावाने त्यांचं फुटेज होतं त्यांच्या फोटोचं. त्यांना पकडण्यासाठी एवढा वेळ लागणं ही गोष्ट बरोबर नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी सतर्क राहिलं पाहिजे. अशा घटना राज्यामध्ये घडू नये त्याची काळजी घेतली पाहिजे आणि घटना एखादी घडली तर ताबडतोब क्विक ॲक्शन झाली पाहिजे अशी आपली सूचना आहे. माझी मागणी अशी आहे की ते जे लोक आहेत, मी त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि मी त्यांच्या आईशी, त्यांच्या पत्नीशी, त्यांचे जे सगळे रिलेटिव्ह होते त्यांच्या घरामध्ये जाऊन मी त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांचा बंधू जो आहे लहान त्याच्याशी चर्चा केलेली आहे. त्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आजचा जो प्रमुख सूत्रधार आहे वाल्मी कराडच आहे, कारण पोलिसांचं म्हणणं असं आहे की त्याचं नाव काय कुठं याच्यात आलं नाही म्हणून. तर FIR नावं आली ती 7 लोकांची नावं आली. पण माझं मत असं आहे की त्या जिल्ह्यामध्ये शांतता ठेवायची असेल तर वाल्मी कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं एखादा उद्योग तिथं आला की त्याला दादागिरी करून खंडणी मागितल्यामुळं त्या ठिकाणचे उद्योग सगळे बाहेर जातील. म्हणजे बीड जिल्हा शांत ठेवायचा असेल तर मला वाटतं की त्या ठिकाणी वाल्मी कराड याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला या मर्डरच्या केसमध्ये घेतलं पाहिजे अशी आपली मागणी आहे. आणि याच्यामध्ये राजकारण करू नये. आता आम्हाला रोज लोक भेटतात, कोणी येतात आणि फोटो काढतात, त्यामुळं कोण काय आहे काय आम्हाला माहीत नसते. म्हणून याच्यामध्ये पॉलिटिक्स करू नये. जे त्याच्यामध्ये आहे त्यांना पकडलं पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.